कला दर्पण न्यूज। रेंदाळ येथील अंबाईनगर परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। या संदर्भात आज अखिल भारत हिंदू महासभा रेंदाळ शहर यांच्या वतीने ग्रामपंचायत रेंदाळ येथे निवेदन देण्यात आलं। यावेळी परिसरातील नागरिकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार अंबाईनगर परिसरात सध्या 8 दिवसांनी केवळ अर्धा तास पाणी पुरवठा केला जातो। एवढ्या अल्प वेळेत मिळणारं पाणी अत्यंत अपुरं असल्याने पिण्याचे, स्वयंपाकाचे तसेच स्वच्छतेचे प्रश्न गंभीर बनलेत। त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। विशेष म्हणजे अंबाईनगर परिसरात जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आलेली असतानाही स्थानिक नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। शासनाच्या योजनेतून उभारलेली सुविधा असूनही नागरिकांना तिचा लाभ मिळत नसल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होते। टाकी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नागरिकांवर ओढावली असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली। शिवाय जलस्वराज्य टाकीतील पाणी खासगी टँकरने विकलं जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला। सार्वजनिक योजनेतील पाणी नागरिकांना देण्याऐवजी काही टँकर तर बांधकामे व इतर कारणांसाठी विकलं जात असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। तसेच सध्या पाटाचे पाणी रात्री उशिरा किंवा पहाटे 12 ते 4 या वेळेस सोडलं जात असल्यामुळे नागरिकांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना या वेळेत पाणी भरणं कठीण जात असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे पाण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान आज ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देताना परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका महिलांनाच बसत असल्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून जलस्वराज्य टाकीवरील पाण्याची विक्री बंद करावी, तसेच ज्या भागात पाणी टंचाई आहे त्या भागात टँकरमार्फत नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना न केल्यास अखिल भारत हिंदू महासभा रेंदाळ शहर यांच्या वतीने नागरिकांच्या सहकार्याने तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। अखिल भारत हिंदू महासभा रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, शहर संघटिका सविता लवटे, सुषमा कुंभार, सुशील कुंभार, शोभा नदाळे, शांताबाई पाटील, शारदा सुतार, उज्ज्वला गुदले, शांत तेटवे, प्रीती पवार, उमादेवी तिपे, कांचन ढोपे, सोनाली गिरी, ओमकार जांभळी, आकाश सूर्यवंशी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.